हाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं एका नवीन व्लॉगमध्ये. चला तर आज श्रावणी शुक्रवार आहे आणि आज कोणती पूजा केली जाते आणि त्या पूजेचं काय महत्त्व आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे पूजेमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मला समजलंच असेल मी कोणती पूजा मांडत आहे. तर हे आहे ज्योतीची पूजा. म्हणजे आपण श्रावण शुक्रवारी आपल्या मुलांच्या संततीचे संरक्षणासाठी, दीर्घायुष्यासाठी तसेच उत्तम आरोग्यासाठी केला जातो. तर श्रावणी शुक्रवारमध्ये ही जिवंतिका देवी तसेच त्याला ज्योतीसुद्धा म्हणतात. तर ही पूजा अगदी जुनी परंपरा आहे करण्याची. तर त्याचं महत्त्वही देखील मी तुम्हाला सांगत आहे. तर अशा प्रकारे हे पोस्टर बाजारामध्ये विकत भेटतो. ते आणायचं आणि आपण जिथे देवघर किंवा आपल्याला जिथे पूजा मांडायची असेल भिंतीला अशा प्रकारे स्टिक करायचं आणि त्या पोस्टरला हळद कुंकू लावून तसेच आपण जे कापूस असतो त्याचं वस्त्र अलंकार घालून तसेच लायाचा हार घालून पूजा केली जाते. तर खाली मी चौरंगवर छोटीशी पूजा मांडत आहे, ते देखील नक्की पहा. मूर्ती आहे ती मी पूजन करत आहे. शुक्रवार आहे त्यामुळे तीही मांडत आहे. तसेच बाळकृष्ण आणि छोटेसे गणपती आहेत. तसेच पान सुपारी म्हणजे आपलं सुवासिनींचा विडा म्हणून आपण त्याची पूजा करतो. तर मेन म्हणजे ही ज्योतीची पूजा ही प्रामुख्याने माता आणि आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी केली जाते. तर श्रावण महिन्यात केली जाणारी ही महत्त्वाची आणि विशेष पूजा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही एकदम सिंपल पूजा मांडू शकता आणि आपल्याला प्रसाद ठेवायचा आहे जो की लायाचा असतो, अजून गूळ असतो, फुटाणे असतो. ते प्रसाद आपल्याला इथे ठेवायचं आहे आणि आपल्या लहान मुलांनासुद्धा खाऊ घालायचं आहे. ही पूजा झाल्यानंतर लहान मुलांचं औक्षण करायचं आहे पाटावर वगैरे बसून. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी मेन ही पूजा आहे. तसेच घरातील उत्तम आरोग्यासाठी, सर्वांच्या उत्तम आरोग्यासाठी, उत्तम शांतीसाठी, सुखसमृद्धीसाठी तर ही पूजा आहे. पहा मी नैवेद्य ठेवत आहे. तर हेच प्रसाद आपण पूजा झाल्यानंतर, आरती झाल्यानंतर लहान मुलांना, घरातल्या लोकांना देऊन ग्रहण करायचं आहे. तर आपल्याला या पूजेचं महत्त्व कळालं पाहिजे. ते म्हणजे तुम्हाला जो पोस्टर दिसत आहे ते मी दाखवते. त्यामध्ये विविध देवांची चित्र आहेत. त्यामध्ये खूप आध्यात्मिक आणि मार्मिक अर्थ लपलेला आहे. ते देखील मी तुम्हाला सांगते स्पष्ट करून. म्हणजे का आपण अशी पूजा केली जातो, त्याचा अर्थ काय हे देखील आपल्याला समजलं पाहिजे किंवा लहान मुलांना आपण समजून सांगितलं पाहिजे. तर अशा प्रकारे मी समई लावत आहे, दिवा लावलेला आहे छोटीसा आणि आरती केल्यानंतर आपण हा प्रसाद घरच्यांना देऊ शकतो. श्रावण महिना लागतात किंवा पहिल्या शुक्रवारी देवघराच्या पाठीमागच्या किंवा बाजूच्या भिंतीवर हे कागद लावून आपण अशी पूजा मांडू शकतो. तसेच पूजेसाठी जे साहित्य लागतात मेन म्हणजे हळद कुंकू, अक्षता, गंध, फुले, धूप, दीप तसेच नैवेद्य अशा छोट्याशा गोष्टी लागतात. आणि मेन म्हणजे फुले आणि आपल्याकडे कापसाच्या माळांचा हार पाहिजे, जे आपण जिवंतिकाला अर्पण करत असतो. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. आणि लाह्यांचा मेन प्रसाद असतो जो या पूजेमध्ये वापरला जातो. ज्योतीच्या कागदावर वेगवेगळ्या देवांची चित्रे आहेत आणि त्यामध्ये खूप आध्यात्मिक आणि मार्मिक अर्थ लपलेला आहे. तेच मी तुम्हाला सांगत आहे. पहिलं चित्र आहे ते भगवान नरसिंहाचं. जसं की आपल्या सर्वांना माहीतच आहे, घरातील अचानक उद्भवणाऱ्या संकटांपासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी हे दैवत आहे. जसं भक्त प्रल्हादाचं संरक्षण केलं तसंच आपल्या घरातील लहान मुलांचं संरक्षण करण्यासाठी हे दैवताचे चित्र आहे. तसेच नेक्स्ट आहे कालियामर्दन, म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके श्रीकृष्ण. बाळकृष्णाने जमुनेच्या डोहात मित्रांचे संरक्षण केले, तसेच आपल्या मुलांचेही रक्षण करावं अशी आपण त्यांना प्रार्थना केली जाते. आणि नंतर आहे जरा जिवंतिका, म्हणजेच मधलं जे चित्र आहे ते पाळण्यात आजूबाजूला मुलं खेळणारी आहेत. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी, आरोग्यासाठी ती देवी आहे. त्या देवीचंच नाव आहे जरा आणि जिवंतिका. तर या जिवंतिका देवीचं आपण मनोभावे पूजा केल्यानंतर आपल्या घरातील लहान मुलांना यश, समृद्धी, दीर्घायुष्य लाभो ह्याच्यासाठी प्रार्थना केली जाते. आणि नंतर लास्टचं चित्र आहे जे बुध आणि बृहस्पती, म्हणजे मुलांमध्ये उत्तम बुद्धिमत्ता, विवेक, बुद्धी, संस्कार निर्माण होण्यासाठी हे ग्रहदेवता आहेत. तर अशा प्रकारे आपण त्या देवतेची पूजा करण्याचं हे अर्थ आहे आणि हे श्रावण शुक्रवारमध्ये केले जातात. तसेच नागपंचमीच्या दिवशी देखील ही पूजा केली जाते. म्हणजे पूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपण ही देवतेची पूजा केली तरी चालेल, कारण आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठीच ही पूजा आहे. अशा प्रकारे मी छोटीशी पूजा मांडली आहे. त्यानंतर छोटीशी कलरची रांगोळी काढत आहे, रंगीत रांगोळी अगदी सिंपल काढत आहे. आणि तुम्ही देखील अशी छोटीशी पूजा मांडून ही पूजा करू शकता.
तुम्हाला जसं जमेल तसं ती ही पूजा करू शकता. शेवटी भावार्थ महत्त्वाचा आहे. पूजेचे साहित्य किंवा ह्या गोष्टी आपण जसं आपल्याला जमेल तसं आपण मांडत असतो. पण शेवटी भावार्थ उत्तमाचा असेल तर नुसतं तुम्ही प्रार्थना देखील करू शकता. तर अशा प्रकारे श्रावण शुक्रवारच्या दिवशी ही पूजा नक्की करा. देवीला दूध, साखर, चणे, फुटाणे किंवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर पूजा झाल्यानंतर घरातील लहान मुलांना पाटेवर बसून औक्षण केले जाते व त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते. तर अशा प्रकारे ही सिंपल आणि छोटीशी पूजा मी तुम्हाला माहितीसोबत सांगितलेली आहे. तर तुम्ही देखील नक्की करा. जर करत असेल तर अगदी उत्तम आणि नसेल करत तर नक्की करा. तर यापुढेही असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि छान अशी माहिती भेटण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्रावण महिन्याच्या शेवटी येणाऱ्या श्रावण अमावस्येला, ज्याला पिठोरी अमावस्या किंवा दिव्यांची अमावस्या असेही म्हटले जाते, भिंतीवरील ज्योतीचा कागद काढला जातो आणि हा कागद उपड्यात ठेवला जातो आणि दुसऱ्या दिवशी त्याचे विधी विसर्जन केले जाते. तर अशा प्रकारे तुम्ही ही पूजा मांडून विसर्जन करू शकता. पूर्ण श्रावण महिनाभर ही पूजा नक्की करा. जसं जमेल तुम्हाला तसं करा. तर ही व्हिडिओ कशी वाटली आणि दिलेली माहिती देखील कशी वाटली, आवडली असेल तर नक्की लाईक करा. आम्ही कमेंटमध्ये नक्की सुचवा. थँक्यू. सर्वांचे मनापासून धन्यवाद.